नमस्कार, जय हिंद. मी शुभांगी सुकरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या स्टिकर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर. तर आजचा आपला महत्वपूर्ण व्हिडिओ आहे तो आजच्याच डेटचा आहे 9 जानेवारीचा. तर महत्वपूर्ण आहे सगळ्याच विद्यार्थी मित्रांसाठी. सगळ्याच म्हणजे ज्या विद्यार्थी मित्रांनी याही वर्षी म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा तसाच पराक्रम केला होता. सांगितले आपल्याला की एका पदासाठी एकच आवेदन अर्ज सादर करा, तरी सुद्धा आपण शिपाईसाठी फॉर एक्झाम्पल पुण्याला पण भरलाय, रायगडला पण भरलाय किंवा तीन पण कोणी कोणी भरतं. भरोसाच नसतो ना आपल्या स्वतःच्या मेहनतीवर. ठीक आहे, हरकत नाही. तर अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी आजची अपडेट महत्वाची आहे की बाबा मी कोणाचा ऐकून दोन तीन जिल्ह्यामध्ये एकाच पदासाठी फॉर्म भरला असेल तर काय होणार आहे. माझे सगळे फॉर्म रद्द होणार आहेत, मला भरतीच नाही देता येणार की 2-3 फॉर्म भरले तर त्या सगळ्यांपैकी एक जिल्हा मला निवडायचा, नक्की काय करायचंय. तर त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आहे. व्यवस्थित बघा आणि तुमचे जे विद्यार्थी मित्र असतील ज्यांनी कमीत कमी 2 जिल्ह्यांमध्ये एका पदासाठी फॉर्म भरला त्यांच्यापर्यंत शेअर करा. बघूयात आपण काय दिलेलं आहे याच्यामध्ये. हा बघा, विषय काय आहे आपला इथेच तुम्हाला समजून येईल की सन 2024-25 मध्ये पोलीस शिपाई भरतीमध्ये एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्याबाबत. ठीक आहे, आता काय असणार आहे हमीपत्र, तर त्याआधी आपण बघूयात इथे काय दिलेलं आहे. बघा, उपरोक्त संदर्भ व विषयान्वये सन 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये जाहिरातीमध्ये एकाच पदासाठी एकच आवेदन अर्ज करण्याबाबतची अट नमूद असतानाही काही उमेदवारांनी त्यांच्या वैयक्तिक माहितीमध्ये बदल करून एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहेत. म्हणजे असे फॉर्म भरलेत विद्यार्थ्यांनी, एका पदासाठी 2-3 जिल्ह्यांमध्ये फॉर्म भरलेत असं त्यांना आढळलंय. त्याच्यामुळे पोलीस शिपाई भरती 2024-25 मध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची नावे खालीलप्रमाणे, म्हणजे लिस्ट जी काय आहे ती मी इथे तुमच्या समोर आणलेली नाहीये. ठीक आहे, खालीलप्रमाणे आहे. प्रभारी अधिकारी नियंत्रण कक्ष धुळे यांनी यादीतील नमूद उमेदवारांना त्यांच्या भ्रमणध्वनी क्रमांकावर म्हणजे त्यांना फोन करून संपर्क साधून त्यांना दिनांक 12 जानेवारीला सकाळी 10 वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय धुळे, म्हणजे धुळ्यातून ही न्यूज आलेली आहे, धुळे येथे हमीपत्र भरून घेणे कामी खाली नमूद उमेदवार यांना नमूद केलेल्या कागदपत्रांसह, मग कुठले कुठले डॉक्युमेंट पाहिजे तुम्हाला हमीपत्र. फॉर एक्झाम्पल तुम्ही तिथे फॉर्म भरलाय, ठीक आहे, तुम्ही एका पदासाठी 2-3 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरलाय, त्याच्यामध्ये धुळे जिल्हा पण टाकलाय तुम्ही, म्हणजे धुळे जिल्ह्यासाठी पण भरलाय, मग तुम्हाला हमीपत्र तिथे जाऊन लिहून द्यायचे. मग तेव्हा तुम्हाला कुठले कुठले डॉक्युमेंट घेऊन 12 जानेवारीला जायचे, तर उमेदवाराचे स्वतःचे मूळ आधार कार्ड, त्याचे छायांकित प्रत झेरॉक्स, ऑनलाईन आवेदन अर्ज भरल्याची पावती, हजर राहण्याची समज द्यावी. तसेच जे उमेदवार एवढं सगळं सांगून सुद्धा फोन करून सुद्धा आलेले नाहीयेत, जे हमीपत्र भरून देणार नाहीत, त्यांचे सगळेचे सगळे आवेदन अर्ज बाद ठरविण्यात येतील. याबाबत देखील उमेदवारास समज देण्यात यावी व संबंधित उमेदवारास समज दिल्याबाबत त्याबाबत नोंद घेण्यात यावी व त्याबाबतची पूर्तता अहवाल या कार्यालयास सादर करावा, अशी अपडेट आपल्यापर्यंत आलेली आहे. ठीक आहे, बस त्यामुळे सांगतेय, ज्या विद्यार्थ्यांनी एका पदासाठी 2-3 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरले असतील, खरं तर काहीच गरज नव्हती भरायची. कारण असं नाही की याच वर्षी नवीन नियम झालाय, गेल्या वर्षी पण होता ना, याच्या आधी 2 वर्षापूर्वी नियम काढला होता, बट उमेदवार त्यांचा रद्द केली नव्हती. जे काही त्यांनी 2-3 जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता तर त्यांचा आवेदन अर्ज रद्द नव्हते केले, बट गेल्या वर्षी कारवाई केली होती. मग आपल्याला माहिती आहे ना, गेल्या वर्षी केली होती म्हणजे या वर्षी पण करणार, मग कशाला उगाच डोक्याला झंझट पाहिजे ना पुढे हमीपत्र वगैरे लिहून द्यायचे. ठीक आहे, त्यामुळे ज्याने भरले असतील त्यांनी व्यवस्थित दिलेल्या तारखेत जा, हमीपत्र द्या आणि एक कुठला तरी जिल्हा चॉईस करा जिथे तुम्हाला भरती द्यायची फायनली. ओके, चलो, असेच अपडेट जे येतील तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येतील. तुम्हाला जे काही अडचण येत असेल मला व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सांगा. अभ्यासाच्या बाबतीत म्हणा किंवा ग्राउंडच्या बाबतीत बोलूयात आपण. बाय बाय, टेक केअर, विश ऑल द बेस्ट, जय हिंद.